अमरावतीच्या मेळघाटामधील 22 गावांमध्ये अजूनही वीज आलेली नाहीये। वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांसाठी जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। खासदार बळवंत वानखडेंनी हायकोर्टामध्ये अशा आशयाची याचिका दाखल केली आहे। हायकोर्टाने सरकारला 6 आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देशही दिले। लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करूनही समस्या सुटत नाहीत आणि त्यामुळे ही याचिका दाखल केली गेली आहे। मेळघाटामधील आदिवासींच्या समस्यांकडे शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे असंच दिसतंय। न्यायालयाच्या आदेशांनंतर आदिवासी बांधवांना तरी न्याय मिळणार का हा प्रश्न आहे। लोकप्रतिनिधी म्हणून मी वारंवार जे मेळघाटच्या काही समस्या आहेत, मग वीज असेल, पाणी असेल, बारमाही रस्ते असतील, कुपोषण आहे, नंतर माता मृत्यू, बाल मृत्यू आहे, ह्या सगळ्या समस्याच्या विषयी मी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला, परंतु शासन या बाबींकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे। म्हणून मी माननीय उच्च न्यायालयाकडे ही जनहित याचिका दाखल केली। आज स्वातंत्र्य मिळून देशाला 77 वर्ष झाले, परंतु आजही 22 गावं असे आहेत की तिथं विजेचा थांगपत्ता नाही, बारमाही रस्ते नाही। मग शेवटी ते मानव त्यांच्या जे काही मूलभूत हक्क आहे ते मूलभूत हक्क या निमित्तानं हिरावून घेतलेले आहे।